नमस्कार मित्रांनो, ग्रो विथ गुरुमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, चला तर आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्सची ॲनालिसिस करूया आणि नंतर हे पण बघूया आज निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये काय मुवमेंट झाली आणि आज लोक कसे ट्रॅप झाले आहेत. चला तर मित्रांनो सुरू करूया. मित्रांनो बघा, निफ्टी 50मध्ये एक वरच्या साईडनं चांगली ट्रेंड लाईन येत आहे आणि जवळपास ट्रेंड लाईनला मार्केटने आज ब्रेकसुद्धा केलेलं आहे. चला तर छोट्या टाईम फ्रेममध्ये बघूया. हे बघा, जर ॲनालिसिस करायचे असेल तर तुम्हाला जवळपास 1 आवर डेली आणि 15 मिनिटामध्ये तुम्हाला चांगले ॲनालिसिस करावं लागेल, तेव्हाच तुम्हाला परफेक्ट लेवल मिळतात. हे बघा, आता 15 मिनिटामध्ये बघा, मार्केटने जवळपास एकदा, दोनदा आणि तीनदा या ट्रेंड लाईनला रेजिस्टन्स केलेलं आहे आणि नंतर खाली आलेलं आहे आणि चौथ्या वेळेस मार्केटने याला ब्रेक केलेलं आहे. मित्रांनो हे बघा, आता अजून छोट्या टाईम फ्रेममध्ये जाऊया. हे बघा मित्रांनो, मार्केटने आज या इथं ब्रेक केलेलं आहे. जवळपास किती वाजता? 14:55 म्हणजे जवळपास 2:55 मार्केटनं या ट्रेंड लाईननं ब्रेक केलेला आहे. आणि मित्रांनो, इथं बरेच सारे बायर ॲड आहे सध्याला आता बरं का. इथं बरेच सारे बायर ॲड आहे आणि त्यांचे स्टॉप लॉस ह्या लेवलला आहे. हे बघा, ही लेवल आहे. मी हा मार्कसुद्धा केलेला आहे. जवळपास 25,610 आणि 25,600 ते 25,610 हा खालचा उद्यासाठी बाईंग झोन राहणार आहे मित्रांनो. कारण की इथं बऱ्याचशा जणांचे स्टॉप लॉस आहे आणि मार्केट काय करणार आहे, जर वर कुठं ओपन झालं तर यांचे स्टॉप लॉस ट्रिगर करून मग मार्केटवर जाणार आहे मित्रांनो. कारण की मार्केट हे सर्व जेवढे लोक आहे ना, तेवढे बिग प्लेयर, स्मार्ट मनी सर्वांना त्यांच्यासोबत पैसे बनवू देत नाही. कारण की बिग प्लेयर झाले, स्मार्ट मनी, FIDI यांची ऑर्डर एक्झिक्यूट होण्यासाठी यांना लिक्विडिटी लागत असते आणि अशी मध्येच कुठे लिक्विडिटी नसते मित्रांनो. आपले स्टॉप लॉस म्हणजेच लिक्विडिटी असते. आता तुम्ही इथं बाय केलेलं आहे, इथं स्टॉप लॉस लावलेला आहे, म्हणजे जो तुमचा स्टॉप लॉस आहे तेच त्यांच्यासाठी लिक्विडिटीसारखं काम करते. ते मार्केट काय करतात, असं कुठंसुद्धा ओपन करतील, ही लिक्विडिटी घेऊन जर मार्केटला वर जायचं असेल तर ही लिक्विडिटी घेऊन मार्केटवर जाणार आहे मित्रांनो. आणि जर तुम्हाला सेलिंगसाठी प्लॅन करायचं आहे तर वरच्या साईडला हे बघा, 25,705 ही तुमच्यासाठी एक रेजिस्टन्स लेवल राहणार आहे मित्रांनो उद्यासाठी. आणि मार्केटने जर इथं मार्केट याच्या खाली जर कुठं ओपन झालं तर मार्केट इथं येऊन याला रेजिस्टन्स घेऊन सुद्धा मार्केट खाली येऊ शकतं मित्रांनो. तर तुम्हाला निफ्टीचा लेवल कळले असेल. हे बघूया, परत एकदा सांगतो. निफ्टीमध्ये जर बघितलं तर बाईंग झोन 25,600 ते 25,610 ही एक बाईंग लेवल आहे. कारण की मार्केटने चांगल्या एका ट्रेंड लाईनला ब्रेकआउट दिलेलं आहे. मार्केट आता बाईंग मोमेंटममध्ये आहे, पण असं इथूनच वर जाणार नाही मार्केट. सर्वांचे स्टॉप लॉस घेऊन मार्केट इथून मग वर जाणार आहे खालच्या झोनमधून. आणि पहिली मार्केटसाठी एक आजचा जो आहे हा सुद्धा मार्केटसाठी एक रेजिस्टन्सचा काम करणार आहे. पण मित्रांनो, चांगला रेजिस्टन्स जर म्हणला तुम्हाला टार्गेट लावायचा असेल तर मार्केटमध्ये तुम्ही या पॉईंटला जर एंट्री घेतली असेल, तुम्हाला टार्गेट लावायचं असेल तर फर्स्ट टार्गेट तुमचं हे राहणार आहे जवळपास 25,650 आणि नंतर 25,700 हे तुमचं टार्गेट राहू शकतं मित्रांनो. तर आता बँक निफ्टीमध्ये बघूया. हे बघा मित्रांनो, बँक निफ्टीमध्ये काय झालं आहे, कालच्या साईडने ट्रेंड लाईन आली होती. मी तुम्हाला कालच सांगितलं होतं, ही ट्रेंड लाईन कालच ब्रेक झालेली. पण ही वरची लिक्विडिटी ना, ही लिक्विडिटी अजून तशीच पेंडिंग आहे. मी तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये सांगितलं होतं. हे बघा, मी व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे. मार्केट तेव्हा ह्या जवळपास 12 वाजची कॅन्डल होती. कॅन्डल ह्या इथं होती, तेव्हा वरच्या साईडला ब्रेक करत होती. मी तुम्हाला सांगितलं होतं 60,110 किंवा 60,100 ही लेवल मार्केटनं ब्रेक केली तर मार्केट खालच्या साईडला येऊ शकतं. कारण की सर्वजण बाईंगसाठी बघत होते. कारण की मार्केट बराच वेळ एका जागी थांबून वरच्या साईडला ब्रेकआउट दिलं होतं आणि मग बरेचसे 90% लोकांना काय इथं ब्रेकआउट दिसल्यावर बाईंगची पोझिशन बनवली असेल आणि इथं जेवढे जण होते त्यांचे स्टॉप लॉस सुद्धा होते खालच्या साईडला यांनी. तर या लेवलवरून मार्केट रेजिस्ट खाली येणार होतं. मी तुम्हाला पोस्ट करून सुद्धा सांगितलं होतं आपल्या फेसबुक चॅनलवर, तुम्ही बघू शकता. तर बघूया आजसाठी काय विषय आहे. आता ही जी ट्रेंड लाईन ब्रेक झालेली आहे ना, आता पण मार्केटला खाली जाण्यासाठी ना, मोठे प्लेयर आहे त्यांना लिक्विडिटी नाही मार्केटमध्ये खाली जाण्यासाठी. तर लिक्विडिटी कुठून भेटणार आहे त्यांना? हे बघा, जवळपास 60,100ची लेवल तर ब्रेक केलेली आहे मार्केटनं. ही लिक्विडिटी मार्केटने घेतलेली, पण ती लिक्विडिटी सफिशियंट नव्हती, त्याच्यामुळे मार्केट परत वर आलेलं आहे. जर मार्केटला खाली जायचं असतं ना, तर इथूनच खाली गेला असतं अजून. आणि जर ट्रेंड रिव्हर्सल असू शकतो हा, कारण की हे बघा, इथं सुद्धा ही जी लेवल आहे खालची जवळपास 59,950, 59,955 ही लेवल खालच्या साईडनं ब्रेक केली मार्केटनं. इथं बरेच सारे सेलर ॲड केले आणि त्यांचे सर्वांना ट्रॅप करून मार्केट परत वरच्या साईडला आलेलं आहे मित्रांनो. मार्केटमध्ये ट्रॅप ट्रेडिंग ही 90% परत वर्क करत असते आणि आपण कामच ट्रॅप ट्रेडिंगवर करतोय मित्रांनो.
तर बघा ही जी लेवल आहे, आज एवढे सगळे सेलर यांचे स्टॉप लॉस हे होते जवळपास 60,100. तर मार्केटनं आज क्लोज होता होता सर्वांचे स्टॉप लॉस घेतलेले आहे मित्रांनो, हे बघा इथं. आणि जर अजून मार्केटला लिक्विडिटी लागत असेल तर 5 मिनिटामध्ये बघूया. ॲनालिसिस तुम्ही प्रत्येक टाईम फ्रेममध्ये करा मित्रांनो, तुम्हाला एक्झॅक्ट लेवल मिळतील त्यावरून. हे बघा मार्केटने जेव्हापासून मुवमेंट चालू केला ना, ह्या इथं बघा, इथं बऱ्याच जणांची ऑर्डर फिल झालेलं आहे बघा. ही मध्ये एक रेड कॅन्डल दिसते, इथं बऱ्याच जणांची ऑर्डर फिल झालेला आहे. आणि हा एक ऑर्डर ब्लॉक होता आणि ऑर्डर ब्लॉकमध्ये मार्केट येऊन परत इथून वर गेलेलं आहे मित्रांनो. तर आता उद्यासाठी बाईंग झोन हा असणार आहे मित्रांनो. हे बघा इथे 59,950, 59,925 ते 59,950 हा उद्यासाठी बाईंग झोन आहे. कारण की इथं बऱ्याचशा जणांचे स्टॉप लॉस आहे, म्हणजे लिक्विडिटी आहे. मार्केट काय करू शकतं, इथं कुठं जरी ओपन झालं तर मार्केट ह्या झोनमध्ये येऊन यांचे लिक्विडिटी घेऊन स्टॉप लॉस हंट करून वर जाऊ शकतं. आणि तसं जर खाली बघितलं तर ही लेवलसुद्धा मार्केट टेस्ट करू शकतं, पण जास्त चान्सेस आहे मार्केट कोणत्या 59,950 ते 59,925 ह्या झोनमधून मार्केट रिकवर करू शकतं. हे चान्सेस जास्त आहे मित्रांनो. आणि जर वरून खाली येण्यासाठी जर मार्केट लिक्विडिटी घेऊन वरून खाली येणार असलं तर ही बघा पहिली लिक्विडिटी लेवल 60,100 मी तुम्हाला सांगितली होती, ही लिक्विडिटी मार्केटनं घेतलेलीच आहे. पण हे बघा हे एकदम चांगल्या ट्रेंड लाईनचं खालच्या साईडनं ब्रेकडाऊन झालं होतं बघा मित्रांनो. तुम्हाला मोठ्या टाईम फ्रेममध्ये अजून चांगलं समजेल. हे बघा ही एकदम ओके ट्रेंड लाईन होती, हिच्या खालच्या साईडनं ब्रेकडाऊन झालं इथं. आणि ही जी लिक्विडिटी होती ही पेंडिंग होती, त्यामुळे मार्केटला खाली येता नव्हतं जास्त. कारण की इथं बरेचसे सेलर ॲड होते आणि मार्केटचा एक नियम आहे, कारण की मोठ्या प्लेयरचा एक नियम आहे, जे प्रत्येक रिटेलर, प्रत्येक साधा माणूस ज्यांचे छोटे स्टॉप लॉस असतात त्यांना मार्केट टिकू देत नाही. कारण की मोठे प्लेयर हे लिक्विडिटी घेऊनच खाली जात असतात, त्यांना त्यांची ऑर्डर फिल होण्यासाठी पण लिक्विडिटी लागत असते मित्रांनो. तर मार्केटनं थोडाफार फॉल केला, पण पूर्ण लिक्विडिटी मार्केटनं घेतलेली नव्हती. जवळपास जर संपूर्ण लिक्विडिटी जर पाहिली तुम्हाला 15 मिनिटमध्ये सुद्धा नाही दिसणार. हे बघा 5 मिनिटामध्ये सुद्धा हे बघा इथं काय विषय झालेला आहे डबल. ही जी लिक्विडिटी होती ही तर मार्केटनं घेतली, पण मोठ्या प्लेयरला अजून जास्त लिक्विडिटी लागते मित्रांनो. तर मार्केट ही म्हणजे जर मार्केटनं 60,155ला एक लिक्विडिटी अजून मार्केटमध्ये किंवा तुम्हाला 5 मिनिटामध्ये सुद्धा एक्झॅक्ट दिसणार नाही, तुम्हाला 1 मिनिटामध्ये बघावं लागेल. मित्रांनो मार्केटमध्ये एक्झॅक्ट लेवल बघण्यासाठी ना तुम्हाला टाईम फ्रेम या चेंज करावाच लागणार आहे. हे बघा इथं एक ऑर्डर फिल झालेलं आहे बघा मित्रांनो. ह्या ज्या ऑर्डर फिल झालेल्या आहे आणि ही जी लेवल आहे ना ही त्यावरूनच आलेली आहे. त्यामुळं प्रत्येक टाईम फ्रेममध्ये आपल्याला ॲनालिसिस करावं लागते, तेव्हा तुम्हाला ॲक्युरेट लेवल निघतात. तर मित्रांनो हे बघितलं असेल तुम्ही तर मोठ्या टाईम फ्रेममध्ये त्याला. तर मार्केट जर या 60,100च्या वर जर राहिलं ना तर त्याचसाठी पहिला रेजिस्टन्सचं काम करणार आहे 60,155ची लेवल. आणि यावर सुद्धा मार्केट एवढे लिक्विडिटी घेऊन सुद्धा जर मार्केटनं त्यांच्या मोठ्या प्लेयरच्या ऑर्डर फिल नाही झाल्या तर मार्केट डायरेक्ट जाणार आहे किती 60,255. इथं सर्वात जास्त लिक्विडिटी आहे. हे जे सर्व ब्रेकडाऊन झालेलं आहे ना ट्रेंड लाईन किंवा हे खालचा सपोर्ट खालच्या साईडनं ब्रेक झाला, यांचे सर्वांचे मोठे स्टॉप लॉस आहे 60,255च्या लेवलला. इथं बघू शकता ही जी मोठी कॅन्डल आहे ही इथं पण एक वॉटर ब्लॉक आहे. हे बघा ही जी मोठी कॅन्डल आहे या कॅन्डलमध्ये पण बऱ्याच जणांचे वर स्टॉप लॉस असणार आहे. तर मार्केट काय करू शकतं, जर का मार्केटनं ही लेवल क्रॉस करून सुद्धा वर टिकलं तर ह्या लेवलचे सुद्धा लिक्विडिटी घेऊन मग मार्केट खाली येऊ शकतं मित्रांनो. आणि बाईंगसाठी मी तुम्हाला सांगितलंच आहे, खालच्या साईडनं बाईंगची लेवल आहे आपली 59,925 ते 59,950 हा एक बाईंग झोन आहे. आणि वरच्या साईडला जर तुम्ही बघितलं तर मल्टिपल रेजिस्टन्स आहे मित्रांनो. तर तुम्हाला लेवल पण सांगितलेला आहे मी. जवळपास जर का मार्केट कालचा जो हाय त्याच्यावर जर सस्टेन केलं तर पहिला रेजिस्टन्स असेल 60,155 आणि त्यावर जर मार्केट निघलं तर 60,255 हा एक रेजिस्टन्स आहे मित्रांनो मार्केटसाठी. जी लिक्विडिटी आणि रेजिस्टन्स ते एकच आहे मित्रांनो. आता सेन्सेक्समध्ये बघूया मित्रांनो. हे बघा सेन्सेक्समध्ये जर बघितलं ना मित्रांनो, हे बघा सेन्सेक्समध्ये सुद्धा हे बघा ह्या इथून ब्रेकडाऊन झालं होतं बघा. ही जी लेवल आहे जवळपास मार्केट 5 फेब्रुवारी म्हणजे आजच 5 फेब्रुवारी हा मित्रांनो. आज मार्केटनं खूप वेळ एकाच जागेवर कन्सॉलिडेट केलं बघा ही, आणि खालच्या साईडला ब्रेक केला मित्रांनो. इथं सेलर आणि बायरमध्ये
कॉम्पिटिशन चाललं असेल आणि खालच्या साईडनं ब्रेक झालं म्हणजे सेलर जास्त ॲक्टिव्ह होते मित्रांनो. पण जास्त प्रमाणात म्हणजे जे स्ट्रॉंग मार्केटला एकदम मुवमेंटमध्ये नेण्यासाठी मोठे प्लेयर्स लागतात. आपल्याकडे एवढा पैसा नाही का मार्केट आपण एका साईडला नेऊ शकतो. FII, DII अशा इन्स्टिट्यूट लेवलचे मार्केटला प्लेयर मोठ्या एका साईडला मोमेंटम देऊ शकतात. तर या इथं काय झालं, खालच्या साईडनं ब्रेक केलं, इथं बरेच सारे सेलर ॲड झाले मित्रांनो. खाली हे बघू शकता तुम्ही. आणि त्यांनी स्टॉप लॉस आपण हे बघा, कोणी जरी म्हटलं ना, एक नॉर्मल माणूस जर म्हणलं तर 150 ते 200 पॉईंटचा स्टॉप लॉस कोणीच लावत नाही. तरी पण लावले असेल तर मार्केटनं सर्वांचे स्टॉप लॉस घेतलेले आहेत, बघून घ्या मित्रांनो. आणि मार्केटनं हे सर्वांना ट्रॅप केलेलं आहे सध्या. इथं छोट्या टाईम फ्रेममध्ये बघूया थोडं. हे बघा, अजूनसुद्धा काही स्टॉप लॉस पेंडिंग आहे मित्रांनो. बघा कोणते, 83,440 सेन्सेक्समध्ये बरं का. जर का मार्केटला अजून जर खाली जायचं असेल तर पहिलाच रेजिस्टन्स आहे 83,440. कारण की इथं बऱ्याच जणांचे स्टॉप लॉस अजूनसुद्धा पेंडिंग असणार आहे. कारण की मार्केट फक्त इथं टच अँड गो केलेलं आहे मित्रांनो. पण मार्केट अजून जास्त लिक्विडिटी घ्यायची असेल मार्केटला ना, तर ही लेवल ब्रेक करून जर मार्केटनं वर सस्टेन केलं तर मार्केटसाठी अजून एक वरच्या साईडला रेजिस्टन्स झोन आहे जवळपास 83,585 ते 83,650 हा एक रेजिस्टन्स झोन आहे डायरेक्ट मित्रांनो. कारण की मार्केट सेलिंगमध्ये आणि मार्केट इथून कुठं जरी गेलं, हे बघा या लेवलच्या वर जास्त चान्सेस याचे का मार्केट या इथं येईन, या सर्वांची लिक्विडिटी घेईन आणि ह्याच लेवलपासून इथं अजून हा एक चान्स आहे बरं का मित्रांनो. हे बघा, तुम्हाला लक्ष द्या. इथं काय होऊ शकतं, अजून मार्केट समजा इथं येईन आणि जर का एखादा सिनॅरिओ झाला, इथं कोणती सेलिंग कॅन्डल झाली, इथं समजा एक मोठी अँगल फिल्म कॅन्डल झाली, समजा इथं एखादी छोटी हिरवी कॅन्डल आणि त्या साईडला एक मोठी रेड कॅन्डल झाली, तर तुम्ही इथं एंट्री घेऊ शकता. कारण की इथं लिक्विडिटी स्वीप झालेली असं समजून घ्यायचं तुम्ही. आणि जर इथं एखादी आपला शूटिंग स्टार जर झाला तरीसुद्धा तुम्ही इथं एंट्री घेऊ शकता वरच्या साईडला. कुठं जवळ मार्केटनं आधी 83,440ची ही लेवल ब्रेक करायला पाहिजे. आणि एवढं जर नाही झालं, मार्केटनं जर खाली कुठं ओपन करून इथं येऊन कॉन्सॉलिडेट करून जर वरच्या साईडला ब्रेक केलं ना, इथं सेलिंगचं ट्राय करा मित्रांनो तुम्ही. सेलिंगचा एखादा सेटअप पाहून द्या. कारण की इथं बायरचं सर्वच जण बायरसाठी बघणारे, बाईंगसाठी बघणारे. आणि तुम्ही इथं सेलिंगचं ट्राय करा. आणि बाईंगचं केव्हा ट्राय करा माहिती आहे का, हे बघा, जर का मार्केट इथं येऊन जर कॉन्सॉलिडेट करून वरच्या साईडनं ब्रेक केलं आणि जिथं हे बघा असं कॉन्सॉलिडेट करून खाली कसं ब्रेक केलं तसं जर इथं वरच्या साईडनं ब्रेक केलं तर बरेचसे जण असे इथं खाली स्टॉप लॉस लावतील. कारण की मार्केट वरच्या साईडला ब्रेक करेन तर खाली स्टॉप लॉस लावतील. तर मार्केट आधी त्यांचे स्टॉप लॉस घेईन आणि मग वर जाईन. हे बघा, यांनी इथं कसं काय झालं आहे, मार्केटनं खालच्या साईडनं ब्रेक केलं, मार्केट परत खालून वर आलं, यांचे स्टॉप लॉस घेतले आणि मार्केट इथून खाली जाऊ शकतं. मग आता हे बघून घ्या मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलेलं आहे लेवल परत एकदा ऐकून घ्या. वरच्या साईडनं रेजिस्टन्स झोन आहे मित्रांनो, जवळपास 83,585 ते 83,650 हा एक वरच्या साईडनं रेजिस्टन्स झोन आहे. आणि एक छोटा रेजिस्टन्स जर म्हणलं तर 83,440 एक नॉर्मल हर्डल राहू शकतो. या इथून सुद्धा मार्केट रिवर्स होऊ शकतं जर का मार्केट खालच्या लेवलला कुठं ओपन झालं. अजून छोट्या टाईम फ्रेममध्ये बघा मित्रांनो, एक मिनिट हे सगळं क्लिअर करतोय. हे बघा, मार्केटनं इथं सुद्धा ऑर्डर फिल केलेलं आहे. हे बघा, ही जी लेवल आहे ना, इथं बऱ्याचशा जणांनी ऑर्डर म्हणजे बाईंग केले असेल. तर स्टॉप लॉसची लेवल ही आहे. तर मार्केटनं त्यांचे स्टॉप लॉस पण घेतलेले मित्रांनो. हे बघा, पण एवढे जास्त लिक्विडिटी नसल्यामुळे मार्केट एवढं फास्ट वर गेलेलं नाही मित्रांनो. खालच्या साईडनं बाईंग झोन म्हणलं तर बाईंग लेवल म्हणलं तर हा लो ब्रेक झाला तर मार्केट काय करू शकतं, इथं बऱ्याचशा जणांना ट्रॅप करून मार्केट वर जाऊ शकतं. खाली येण्याची कंडिशन काय आहे, जर मार्केट इथं खाली कुठं आलं, इथं जर थोडा वेळ टाईमपास केला मार्केटनं, इथून खाली ब्रेक केलं, फर्स्ट वेळामध्ये एंट्री घेऊ नका. फर्स्ट टाईममध्ये मार्केटला त्यांचे स्टॉप लॉस घेऊ द्या, मग तुम्ही सेकंडमध्ये एंट्री करा. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला जर आपलं ॲनालिसिस आवडले असेल तर आपल्या पेजला फॉलो करा. थँक्यू.